गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यूइंग विथ द फिजिक्स. फिजिक्समध्ये बेटा आपले कन्सेप्ट सम चालू होते. लॉ ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी होती, राईट. लॉ ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी पहिलं तर फॉर्म्युला क्यू इज इक्वल टू के इंटू द ए थीटा वन मायनस थीटा टू इंटू द टी अपॉन डी. आणि के म्हणजे काय? कोइफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी क्यू इंटू द डी अपॉन ए थीटा वन मायनस थीटा टू इंटू द टी. ठीक आहे. बरं, आता आज माझे सगळे गणित थोडीशी टिपिकल असतील, हीटचे वरचे चालतील ते. ठीक आहे. बरं, त्या गणितांसाठी मला काही बेसिक्स कन्सेप्ट लागणार आहेत ते इथे सांगतोय. 1 मिलीमीटर इज इक्वल टू असं 0.1 सेंटीमीटर. लक्षात ठेवा, 1 मिलीमीटर इज इक्वल टू किती असतो बेटा? 0.1 सेंटीमीटर. सपोज मी तुम्हाला म्हटलं की 8 मिलीमीटर आहे, मग याचं सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करताना 0.8 सेंटीमीटर असं होईल. 7 मिलीमीटर म्हटलं तर किती येईल बेटा? 0.7 सेंटीमीटर. सपोज 5 मिलीमीटर म्हटलं तर किती येईल बेटा? 0.5 सेंटीमीटर. तर हे सेंटीमीटरमध्येच का कन्वर्ट करावं लागतंय? तर कधी कधी गणितामध्ये मला टिपिकल समजतं, त्याच्यामध्ये तुम्हाला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करायची गरज पडते. मी गणित जेव्हा घेईल तेव्हा तुमच्या लक्षात येईल, तेव्हा तुम्हाला कधी कधी सेंटीमीटरमध्ये पण कन्वर्ट करावं लागतं. मिलीमीटर दिलेलं असतं, त्याच्यानं सेंटीमीटरमध्ये तुला कन्वर्ट करावं लागतं. त्याच्यानंतर एरियाचा एक फॉर्म्युला असतो, लेंथ इंटू द ब्रेथ. याच्यावरून तुला एरिया भेटतो. कधी कधी एरिया मी तुला डायरेक्टली देत नाही, तर लेंथ आणि ब्रेथ देतो, त्याच्यावरून तुला एरिया काढावा लागतो. आणि रेट ऑफ लॉस ऑफ हीट म्हणजेच क्यू अपॉन टी असतं. लक्षात ठेवा, रेट ऑफ लॉस ऑफ हीट म्हणजेच काय असतं बेटा? क्यू अपॉन टी असं असतं, हे लक्षात ठेवा. ओके, चलो. आता ना बेटा तुम्हाला इमेजच्या फॉर्ममध्ये सम दिसून येईल. कॉपी करून घ्यायचं आहे. इमेजच्या फॉर्ममध्ये तुम्हाला सम दिसून येईल, प्लीज ते कॉपी करून घ्या. इमेजच्या फॉर्ममध्ये तुम्हाला सम दिसून येईल, प्लीज ते कॉपी करून घ्या. ओके, काय म्हणतोय बेटा ते बघा. टिपिकल सम आहे बेटा. आता हे कॅल्क्युलेट द रेट ऑफ लॉस ऑफ हीट. रेट ऑफ लॉस ऑफ हीट म्हणजेच क्यू अपॉन टी विचारते. पहा, मी जो नोट आधी सांगितले ना तेच आधी आलं. रेट ऑफ लॉस ऑफ हीट म्हणजेच किती आलं? क्यू अपॉन टी. आधी बेटा व्हिडिओ पॉज करून हे नोट्स लिहून घ्या, मग समकडे या. आधी व्हिडिओ पॉज करा, मग या समकडे या बेटा. व्हिडिओ पॉज करून हे नोट लिहून घ्या, मग समकडे या. ठीक आहे. नेहमी आता सांगणार नाही आहे. रेट ऑफ लॉस ऑफ हीट म्हणजे क्यू अपॉन टी काढायचं आहे. थ्रू अ ग्लास विंडो ऑफ एरिया. एरियाची किंमत किती दिली बेटा? 1000 सेंटीमीटरचा स्क्वेअर. ठीक आहे. अँड थिकनेस. थिकनेस म्हणजे डी असतो बेटा, लक्षात ठेवा. थिकनेस म्हणजेच डी असतो, हे फिक्स लक्षात ठेवत चला. थिकनेस म्हणजेच डी असतो, हे प्लीज लक्षात ठेवत चला. पुढच्या पण समसाठी मला लागेल. 4 मिलीमीटर म्हणतोय. when the temperature inside is 37 डिग्री सेल्सिअस and outside is -5 डिग्री सेल्सिअस. इनसाइड किती बेटा टेम्परेचर म्हणजे थीटा वन ची किंमत किती म्हणतोय तो? जी मोठी किंमत असते ती ऑटोमॅटिकली थीटा वन घ्यावा लागतो, आणि थीटा टू जी छोटी किंमत असते. थीटा टू किती बेटा? -5 डिग्री सेल्सिअस. आपण काढताना थीटा वन मायनस थीटा टू काढतो. ठीक आहे. 37 मायनस पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये -5. मग 37 मायनस मायनस प्लस 5. थीटा वन मायनस थीटा टू. कॅल्क्युलेशन्स करा, 37 प्लस 5. 37 प्लस 5 किती आलं बेटा? 42 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. थीटा वन मायनस थीटा टू निघाला. पुढे काय म्हणतोय? के दिलेला आहे बेटा मला. के दिलेला आहे. के कशात येते बघा. 0.022 कॅलरी अपॉन सेंटीमीटर, डिग्री सेल्सिअस आणि सेकंड्स. ओके. आता इथे सगळ्यात महत्वाचं बेटा, इथे तुला हे सेंटीमीटर मध्ये पहा. इथे तुला हे कशात आहे बेटा? सेंटीमीटर मध्ये. यस, हे सेंटीमीटर मध्ये म्हणून मला हे सगळ्याच्या सगळे वरचे सेंटीमीटर मध्ये लागते. हे सेंटीमीटर मध्ये म्हणून मला वरचं सगळ्याच्या सगळं सेंटीमीटर मध्ये लागेल. हे ऑलरेडी सेंटीमीटर मध्ये आहे. याचं कन्वर्शन 0.4 सेंटीमीटर असं होईल. याचं कन्वर्शन किती बेटा? 0.4 सेंटीमीटर असं होईल. याचं कन्वर्शन किती आलं बेटा? 0.4 सेंटीमीटर. आता मला काढायचं काय? क्यू अपॉन टी. मग सगळ्यात पहिले आपण क्यूचा फॉर्म्युला लिहू. क्यू इज इक्वल टू किती असतं? के इंटू द ए इंटू द थीटा वन मायनस थीटा टू इंटू द टी अपॉन डी. अपॉन किती आलं? डी. तुला क्यू अपॉन टी काढायचा, मग क्यू अपॉनला टी घेतला, हा मल्टिप्लाय केला, डिवाइड. मग के इंटू द ए इंटू द थीटा वन मायनस थीटा टू एका ब्रॅकेटमध्ये, त्याला डिवायडेड बाय डी आलं. आता किमती टाका. के ची किंमत किती आहे? 0.022
एरियाची किंमत 1000. θ1 मायनस θ2 काढलाय 42 एका ब्रॅकेटमध्ये, त्याला डिवायडेड बाय डी. डी 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 किती बेटा 0.4. चलो क्यू अपॉन टी भेटेल. वरचं एका ब्रॅकेटमध्ये खालच्या एका ब्रॅकेटमध्ये कॅल्क्युलेशन स्टार्ट करा. 0.022 इंटू द 1000 इंटू द 42 ब्रॅकेटमध्ये, त्याला डिवायडेड बाय 0.4 ब्रॅकेट कम्प्लीट. किती आलं 2310. इथे युनिट काय बेटा हे कॅलरीमध्येच आहे. हे कॅलरीमध्ये ना कॅलरी अपॉन सेकंड. कॅलरी अपॉन सेकंड. क्यू अपॉन टी ची किंमत किती आली बेटा कॅलरी अपॉन सेकंड. चलो व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि शांततेमध्ये गणित लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म दिसून येईल बेटा, कॉपी करून घ्यायचंय. पुढचं सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म दिसून येईल, कॉपी करून घ्यायचंय. काय अ ग्लास विंडो पेन इज 1 मीटर लॉन्ग. ठीक आहे, हाफ मीटर ब्रॉड अँड 2 मिलीमीटर थिक. ठीक आहे, 1 मीटर लॉंग म्हणजे ही लेंथ झाली. ब्रॉड म्हणजेच ब्रेथ असते बेटा. मग पहिले मी लेंथ लिहून घेतो. लेंथ किती बेटा 1 मीटर लॉंग. ब्रेथ, ब्रेथ काय म्हणतोय हाफ मीटर ब्रॉड. हाफ मीटर ब्रॉड आधी वाटलं असतं नाव लिहून घेतो. हाफ मीटर ब्रॉड. हाफ ह्या शब्दाचं मिनिंग काय असतं बेटा 0.5 म्हणजेच 1/2 म्हणजेच किती येतं बेटा 0.5. हाफ ह्या शब्दाचं मिनिंग 1/2 असतं म्हणजे 0.5 येतं. ठीक आहे, मग ब्रेथ, ब्रेथ किती म्हणतोय तो 0.5 मीटर. बरं लेंथ दिली आहे, ब्रेथ दिली आहे, त्याच्यावर लगेच एरिया काढ. एरिया इज इक्वल टू लेंथ इंटू द ब्रेथ असतो, विच इज इक्वल टू 1 इंटू द 0.5 येतं. म्हणजेच एरियाची किंमत किती आली 0.5 मीटरचा स्क्वेअर. हा खूप महत्वाचा मुद्दा ह्या गणिताचा. हा खूप महत्वाचा मुद्दा ह्या गणिताचा. ठीक आहे, पुढे काय म्हणतोय बेटा तो थिकनेस पण दिलेली आहे. थिकनेस, थिक म्हणजेच डी ची किंमत असते बेटा. थिक म्हणजेच डी ची किंमत 2 मिलीमीटर म्हणतोय हा. मिलीमीटर मग 2 इंटू द 10⁻³ मीटर. 2 इंटू द 10⁻³ मीटर. ठीक आहे, कॅल्क्युलेट द कोइफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणजे के ची किंमत सांग. कधी सांगायची ऑफ अ ग्लास इफ 1000 किलो कॅलरीज. 1000 म्हणजेच क्यू ची किंमत किती आली 1000 किलो कॅलरी ऑफ हीट इज जनरेटेड पर सेकंड. टाइमची किंमत किती बेटा 1 सेकंड. द टेम्परेचर डिफरन्स, टेम्परेचर डिफरन्स म्हणजे θ1 मायनस θ2 ची किंमत किती म्हणतोय तो 20 डिग्री सेल्सिअस. 20 डिग्री सेल्सिअस. ओके, आता इथे महत्वाचं हाफ मीटर म्हणजेच हाफ म्हणजे 0.5 असतो. ब्रेथची किंमत दिली, त्याच्यावर एरिया काढला. थिकनेस म्हणजेच डी असतो. आणि आता खाली क्यूचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे बेटा. क्यूचा फॉर्म्युला के इंटू द ए इंटू द θ1 मायनस θ2 इंटू द टी अपॉनला खाली डी आलं. राईट, मग क्यू इंटू द डी त्याला डिवायडेड बाय खाली ए ब्रॅकेटच्या आतमध्ये θ1 मायनस θ2 इंटू द टी इज इक्वल टू के येतं. म्हणजेच के इज इक्वल टू क्यू इंटू द डी अपॉनला खाली ए ब्रॅकेटच्या आतमध्ये θ1 मायनस θ2 इंटू द टी. ओके, क्यू, क्यू ची किंमत किती बेटा 1000. ठीक आहे, इंटू द डी, डी ची किंमत किती आहे 2 इंटू द 10⁻³ एका ब्रॅकेटमध्ये, त्याला डिवायडेड बाय खाली एरिया. एरियाची किंमत 0.5. ठीक आहे, θ1 मायनस θ2, θ1 मायनस θ2 किती आलं बेटा 20 इंटू द टाइम. टाइम किती आहे बेटा 1 सेकंड. चलो वरचं एका ब्रॅकेटमध्ये आणि खालचं एका ब्रॅकेटमध्ये कॅल्क्युलेशन्स करा. वरचं एका ब्रॅकेटमध्ये किती बेटा 1000 इंटू द 2 इंटू द 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट, त्याला डिवायडेड बाय खाली 0.5 इंटू द 20 इंटू द 1 ब्रॅकेट कम्प्लीट. किती आलं बेटा 0.2. 0.2. आता युनिट बघावं लागेल. हे किलो कॅलरीमध्ये, त्याचं पण युनिट किलो कॅलरीमध्ये येईल. अपॉन मीटरमध्ये सगळ्याच्या सगळं म्हणून मीटर, त्याच्यानंतर डिग्री सेल्सिअस आणि पुढे सेकंड्स. सेल्सिअसमध्ये बेटा सेल्सिअसमध्ये आणि पुढे सेकंड येणार. ही कोणाची किंमत झाली बेटा केची. ही कोणाची किंमत झाली केची. चलो व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या.
व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल, अपेक्षा ठेवतो झालं असेल बेटा. आता नेक्स्ट सम, पुढचं गणित बेटा. ठीक आहे, इमेजच्या फॉर्म मध्ये पुन्हा पुढचं सम दिसून येईल बेटा, कॉपी करून घ्यायचं आहे. इमेजच्या फॉर्म मध्ये पुन्हा पुढचं सम दिसून येईल, कॉपी करून घ्यायचं आहे. काय म्हणतोय ते बघा. द वॉल ऑफ हाऊस 7 मीटर वाईड 6 मीटर हाय. आता सपोज ही वॉल दिसते बेटा किंवा हा बोर्ड आहे, हा बोर्ड म्हणजेच वॉल घ्या. 7 मीटर वाईड 6 मीटर हाय. 7 मीटर वाईड 6 मीटर हाय म्हणजे लेंथ आणि ब्रेथ दिलेली आहे. राईट, लेंथची किंमत किती आहे बेटा 7 मीटर आणि ब्रेथची किंमत किती आहे 6 मीटर. मग याच्यावरून एरिया काढता येईल. एरिया इज इक्वल टू लेंथ इंटू द ब्रेथ विच इज इक्वल टू 7 इंटू द 6. 7 6 जा 42 मीटर स्क्वेअर. एरिया भेटला. पुढे पहा काय म्हणतोय तो, इज मेड फ्रॉम 0.3 मीटर ब्रिक. ब्रिक ही थिकनेस असेल बेटा. राईट, हा थिकनेस येईल त्याचा. थिकनेस म्हणजेच डी विच इज इक्वल टू 0.3 मीटर. मीटर मध्येच आहे. के ची पण किंमत दिलेली आहे. के ची किंमत 0.6 वॅट पर मीटर आणि डिग्री केल्विन. ओके, पुढे द सरफेस टेम्परेचर इनसाइड द बॉल इज 26 अँड दॅट आउटसाइड द बॉल इज 36. इनसाइड आणि आउटसाइड नेहमी लक्षात ठेवा, θ1 हा नेहमी मोठी किंमत असते, θ2 नेहमी छोटी किंमत असते. मग जर मी ते θ1 लिहिलं आणि θ2 लिहिलं तर मोठी किंमत माझी 36 डिग्री सेल्सिअस आहे आणि छोटी किंमत ही माझी 26 डिग्री सेल्सिअस आहे. मग θ1 मायनस θ2 ची किंमत 36 वजा 26 विच इज इक्वल टू 10 डिग्री सेल्सिअस. महत्वाचा मुद्दा. ठीक आहे, महत्वाचा मुद्दा. θ1 ही नेहमी मोठी किंमत असते, θ2 ही नेहमी छोटी किंमत असते. पुढे फाइंड द क्वांटिटी ऑफ द हीट. क्वांटिटी ऑफ द हीट काढायचं आहे. इन टाइम किती बेटा 1 सेकंड. इन टाइम किती 1 सेकंड. चलो आता पुढे Q इज इक्वल टू फॉर्म्युला K इंटू द A इंटू द θ1 मायनस θ2 इंटू द T अपॉन खाली D. ओके, चलो कॅल्क्युलेशन्स करा. के ची किंमत किती आली 0.6 इंटू द एरियाची किंमत किती आहे 42. θ1 मायनस θ2 काढलाय 10 इंटू द टाइमची किंमत 1 आहे 1 सेकंड, त्याला डिवायडेड बाय डी ची किंमत थिकनेस किती आहे बेटा 0.3. चलो वरचा एका ब्रॅकेटमध्ये खालचा एका ब्रॅकेटमध्ये कॅल्क्युलेशन्स करा. वरचा एका ब्रॅकेटमध्ये 0.6 इंटू द 42 इंटू द 10 इंटू द 1 ब्रॅकेट कम्प्लीट, त्याला डिवायडेड बाय खाली 0.3 ब्रॅकेट कम्प्लीट. किती आलं 840. युनिट काय बेटा याचं वॅट. जर इकडे वॅट मध्ये डब्ल्यू म्हणजे वॅट असतो, जर हे वॅट मध्ये तर युनिट याचं पण काय बेटा वॅट मध्येच. याचं पण युनिट काय बेटा वॅट मध्येच. ओके, इथे तुमचे हीटचे गणित संपलेत. आता माझा पुढचा खूप महत्वाचा फंडा चालू आहे, तो म्हणजे बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि गेलुकेस लॉ. तो म्हणजे बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि गेलुकेस लॉ. व्हिडिओ पॉज करून हे पण गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करून हे पण गणित लिहून घ्यायचं आहे. ओके, ओके बच्चा. आता माझा पुढचा कन्सेप्ट चालू होतोय. पुढचा कन्सेप्ट चालू होण्याच्या आधी असं सांगायची इच्छा आहे बेटा, कदाचित तुमचे थोडेसे मागचे सम थोडेसे पुसट आले असतील बेटा. ठीक आहे, थोडासा व्हिडिओमध्ये तो प्रॉब्लेम होता. ठीक आहे, थोडं प्लीज ॲडजस्ट करून घ्या, पण दिसतंय व्यवस्थित. ठीक आहे, थोडेसे कदाचित व्हिडिओमध्ये क्वालिटी खराब झाली असेल मागच्या याच्यासाठी, फक्त समसाठी मागचे जे 3 गणिते घेतले त्याच्यासाठी. आता पुन्हा व्हिडिओ क्वालिटी व्यवस्थित येईल. ठीक आहे, आता जो माझा पुढचा कन्सेप्ट घ्यायचा आहे तो म्हणजे बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि गेलुकेस लॉ. 3 लॉ खूप इम्पॉर्टंट आहेत बेटा, खूप म्हणजे खूपच इम्पॉर्टंट आहे ते 3 लॉ. ठीक आहे, कुठले बेटा बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि गेलुकेस लॉ. याच्यावरती सम तर टपकेल, नाहीतर कुठला तरी तुमचा MCQ थेअरी पार्ट होते तर MCQ टपकेल. आता हे तिघ लॉज आहेत ना, या 3 केसेसवरतीच म्हणजे 3 फंडेवरतीच डिपेंडेंट आहेत. एक प्रेशर, व्हॉल्यूम आणि एक टेम्परेचर. 3 फंडे कुठले प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर. प्रेशरला P ने दाखवतो, व्हॉल्यूमला V ने दाखवतो, टेम्परेचरला T ने दाखवतो. ठीक आहे, आता बॉइल्स लॉ काय म्हणतो. बॉइल्स लॉ काय म्हणतो, ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर, ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर
ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर म्हणजेच कॅपिटल टी, ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर, पुढे तो म्हणतो प्रेशर जो आहे, प्रेशर पी म्हणजे प्रेशर, प्रेशर जो असतो तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो व्हॉल्यूमला. प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द, वन अपॉन आला ना, वन अपॉन आला म्हणजे तो इन्व्हर्सली झाला. प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द व्हॉल्यूम. प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द व्हॉल्यूम. प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द व्हॉल्यूम. पुन्हा एकदा काय म्हणतो बेटा बॉइल्स लॉ? ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द व्हॉल्यूम. ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द व्हॉल्यूम. प्रेशर जो असतो तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो व्हॉल्यूमला. मग आपण जेव्हा हे कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनचं चिन्ह काढून टाकतो तेव्हा ते काय होतं बेटा? पी इज इक्वल टू के अपॉन व्ही होतं. राईट, फाईन. कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनिटी काढलं तर इथे वरच्या साईडला काही तर के येईल आणि इथे कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनिटी टाकलं, सॉरी डायरेक्टली प्रोपोर्शनल काढलं, डायरेक्टली प्रोपोर्शनल काढलं आणि कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनिटी टाकलं म्हणजे पी इज इक्वल टू किती बेटा? के अपॉन व्ही. हा डिवाइड आहे, तिकडे गेल्यावरती मल्टिप्लाय होऊन जाईल. मग किती होऊन जाईल बेटा? हा पी व्ही इज इक्वल टू के व्ही. पी व्ही इज इक्वल टू के होऊन जाईल. पी म्हणजे प्रेशर आहे, व्ही म्हणजे व्हॉल्यूम आहे, एवढं लक्षात ठेवा. जर मी अजून केलं की माझ्याकडे 3 प्रेशर असतील, P1, P2 आणि P3, तसंच व्हॉल्यूम पण 3 असतील, V1, V2 आणि V3. मग इथे माझा फॉर्म्युला काय होतं बेटा माहिती का? P1 V1 इज इक्वल टू P2 V2 इज इक्वल टू P3 V3 इज इक्वल टू किती येतं? P3 V3. तसंच मी आता जे सम्स मध्ये यूज करणार आहे बेटा, सम्स मध्ये मी नेहमी P1 V1 इज इक्वल टू P2 V2 हा फंडा यूज करेल. P1 V1 इज इक्वल टू कुठला फंडा बेटा? P2 V2 हा फंडा मी नेहमी यूज करेल. ठीक आहे. बॉइल्स लॉ बद्दल सगळंच्या सगळं तुम्हाला मी सांगून दिलं. बॉइल्स लॉ बद्दल सगळंच्या सगळं तुम्हाला मी सांगून दिलं. काय म्हणतो बेटा पुन्हा बॉइल्स लॉ? बॉइल्स लॉ काय म्हणतो? ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द व्हॉल्यूम. मग कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शन डायरेक्टली प्रोपोर्शनलचं चिन्ह काढून टाकलं, तिथे कॉन्स्टंट येतो काहीतरी, पी इज इक्वल टू के अपॉन व्ही. मग पी व्ही इज इक्वल टू के आला. जर मी अजून केलं की 3 प्रेशर आहेत आणि 3 व्हॉल्यूम आहेत, इथे प्रेशर आणि व्हॉल्यूम आहेत म्हणून 3 प्रेशर 3 व्हॉल्यूम असेल तर माझ्याकडे इक्वेशन P1 V1 इज इक्वल टू P2 V2 इज इक्वल टू P3 V3. सम्समध्ये आपण ही इक्वेशन वापरतो. सम्ससाठी म्हणजे गणित पण घ्यायचे आपल्याला, गणितांसाठी आपल्याला ही इक्वेशन यूज करावी लागेल. गणितांसाठी आपल्याला ही इक्वेशन यूज करावी लागेल बेटा. ठीक आहे. आता चार्ल्स लॉ काय म्हणतो? ठीक आहे. चार्ल्स लॉ काय म्हणतो? चार्ल्स लॉ काय म्हणतो बेटा? ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. चार्ल्स लॉ काय म्हणतो? ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर, ॲट कॉन्स्टंट प्रेशर, ॲट कॉन्स्टंट प्रेशर. प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं. ॲट कॉन्स्टंट प्रेशर व्हॉल्यूम is directly proportional to the temperature. Volume is directly proportional to the काय बेटा? टेम्परेचर. मग डायरेक्टली प्रोपोर्शनलचं चिन्ह काढलं तर इथे K इंटू द टी येतं. राईट, K इंटू द टी येईल. मग पुन्हा हा मल्टिप्लाय इकडे आला ते डिवाइड म्हणजेच V अपॉन टी इज इक्वल टू के होऊन जाईल. V अपॉन टी इज इक्वल टू के होऊन जाईल. पुन्हा आता के खाऊन टाका. व्हॉल्यूम 3 घ्यायचे, टेम्परेचर 3 घ्यायचे. जसं इथे के खाऊन टाकला, 3 प्रेशर घेतले, 3 व्हॉल्यूम घेतले, मग इक्वेशन लिहिता आली. तसं इथे आता के खाऊन टाका. सपोज मी 3 व्हॉल्यूम घेतले, एक V1, एक V2 आणि एक V3. तसंच टेम्परेचर पण 3 घेतले, T1, T2 आणि T3. मग आपल्याला इक्वेशन काय लिहिता येईल बेटा? V1 अपॉन T1 इज इक्वल टू V2 अपॉन T2 इज इक्वल टू V3 अपॉन T3 इज इक्वल टू काय लिहिता येईल बेटा? V3 अपॉन T3. सम्स मध्ये ना बेटा आपण हा फॉर्म्युला वापरू. V1 अपॉन T1 इज इक्वल टू V2 अपॉन T2. V1 अपॉन T1 इज इक्वल टू किती आहे? V2 अपॉन T2. पुन्हा एकदा चार्ल्स लॉ काय म्हणतो? ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. चार्ल्स लॉ काय म्हणतो? ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. म्हणून V इज इक्वल टू KT. डायरेक्टली प्रोपोर्शनल चिन्ह काढून टाकलं, V इज इक्वल टू KT आलं. हा मल्टिप्लाय तिकडे गेला डिवाइड, V अपॉन T इज इक्वल टू K. जर मी अजून केला, आता व्हॉल्यूम आणि टेम्परेचर आहे, 3 व्हॉल्यूम घेतले, 3 टेम्परेचर घेतले, तर मला अशी इक्वेशन लिहिता येईल आणि समसाठी आपण हे वापरणार. सगळ्यात शेवटी आता पहा, टेम्परेचर कॉन्स्टंट झालं,
म्हणजे पात्याला टिक करून देतो. टेम्परेचर कॉन्स्टंट झालं. आता प्रेशर पण कॉन्स्टंट झालं. काय बाकी आता? व्हॉल्यूम. मग गे लुकेस लॉ काय म्हणतो? ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. गे लुकेस लॉ काय म्हणतो बेटा? ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. व्हॉल्यूम जर मी आता कॉन्स्टंट ठेवलं, ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. पुन्हा आता दोघी हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं, फक्त हेच इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतं. लक्षात ठेवा, बॉइल्स लॉ फक्त इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. बाकी चार्ल्स लॉ आणि गे लुकेस लॉ डायरेक्टली प्रोपोर्शनलच आहे. प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. मग प्रेशर इज इक्वल टू डायरेक्टली प्रोपोर्शनल चिन्ह काढून टाकलं, P इज इक्वल टू किती आलं? KT. म्हणजेच P अपॉन T इज इक्वल टू K आलं. राईट. पुन्हा आता K ला खाऊन टाका. आता काय घेणार? 3 प्रेशर P1, P2 आणि P3 आणि 3 टेम्परेचर T1, T2 आणि T3. मग माझी इक्वेशन P1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 अपॉन T2 इज इक्वल टू P3 अपॉन T3. ठीक आहे. समसाठी आपण काय यूज करू? P1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 अपॉन T2. समसाठी मी ही इक्वेशन वापरेल बेटा. P1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 अपॉन T2. द मोस्ट IMP कन्सेप्ट. ठीक आहे. बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि गे लुकेस लॉ. हिट चॅप्टर मधला खूप 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 महत्वाचा कन्सेप्ट आहे बेटा हा. कुठले बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि गे लुकेस लॉ. ठीक आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे. सगळंच्या सगळं व्यवस्थित शांततेमध्ये लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे. लॉ काय म्हणतो बेटा? ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द व्हॉल्यूम. त्याच्यावरनं हे सगळं निघालं. चार्ल्स लॉ काय म्हणतो? ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. आणि चार्ल्स गे लुकेस लॉ काय म्हणतो? ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. इथे व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर, इथे प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. रट्टा मारू नका. फक्त कॉन्स्टंट काय ते लक्षात ठेवा. बॉइल्स लॉ फक्त इन्व्हर्सली असतो, बाकी सगळे दोघं डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. ठीक आहे. मी याला शॉर्टकटमध्ये ना कधी कधी मुलांना असंही लक्षात ठेवलेला होतो. BT लक्षात ठेवायचं. BT म्हणजे बॉइल्स लॉ मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असतो. बॉइल्स लॉ मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असतो आणि प्रेशर आणि व्हॉल्यूम इन्व्हर्सली प्रोपोर्शनल होतात. BT. त्याच्यानंतर PC किंवा CP लक्षात ठेवायला होतो. चार्ल्स लॉ मध्ये प्रेशर कॉन्स्टंट आहे आणि गे लुकेस लॉ मध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. गे लुकेस लॉ म्हणजे व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. BT, CP आणि GV. BT, CP आणि GV. BT, CP आणि GV अशी 3 नावं लक्षात ठेवायला लागतो शॉर्टकटमध्ये. म्हणजे मग इझिली लक्षात लागलं. BT म्हणजे काय? बॉइल्स लॉ मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. CP म्हणजे चार्ल्स लॉ मध्ये प्रेशर कॉन्स्टंट आहे आणि गे लुकेस लॉ मध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. तिघं झाले बेटा. तिघं कॉन्स्टंट झाले बेटा. येस, मी आधीच बोललो या तिघं फंड्यांवरती सगळ्याच्या सगळ्या लॉ चालतात. या तिघं फंड्यांवरती सगळ्याच्या सगळे लॉ चालतात. व्हिडिओ पॉज करायचा आहे. सगळ्याच्या सगळे लॉ लिहून घ्यायचे आहेत. व्हिडिओ पॉज करायचा आहे. सगळ्याच्या सगळे लॉ लिहून घ्यायचे आहेत. व्हिडिओ पॉज करायचा आहे. सगळ्याच्या सगळे लॉ लिहून घ्यायचे आहेत. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचा एक पुन्हा अजून एक महत्वाचा फंडा आहे बेटा. परफेक्ट गॅस इक्वेशन. ठीक आहे. परफेक्ट गॅस इक्वेशन. त्यालाच ऑल मध्ये अजून एक नाव आहे, तेच नाव बघत होतो. जनरल गॅस इक्वेशन. परफेक्ट गॅस इक्वेशन और जनरल गॅस इक्वेशन. परफेक्ट गॅस इक्वेशन किंवा जनरल गॅस इक्वेशन काय फंडा आहे? परफेक्ट गॅस इक्वेशन किंवा जनरल गॅस इक्वेशन. आता सगळ्यात पहिले ते घेण्याच्या आधी आपण आता चार्ल्स लॉ बघतो. चार्ल्स लॉ काय म्हणतो? चार्ल्स लॉ काय सांगतो मला? ॲट कॉन्स्टंट वरती लिहिलेलं आहे. ॲट कॉन्स्टंट काय बेटा? प्रेशर. ॲट कॉन्स्टंट प्रेशर. ठीक आहे. व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. याला मी इक्वेशन 1 देतो. व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. हे कोणी सांगितलं? चार्ल्स लॉनी. त्याच्यानंतर अजून गे लुकेस लॉ काय म्हणतो? ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. याला इक्वेशन 2 देऊ. प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. हे कोणी सांगितलं बेटा? गे लुकेस लॉनी. म्हणजे पहा, चार्ल्स लॉ पण व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टेम्परेचर. गे लुकेस लॉ प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टेम्परेचर. हे दोघं टेम्परेचरला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे.
हे दोघंच्या दोघं टेम्परेचरला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, हो की नाही? हे दोघंच्या दोघं टेम्परेचरला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मग फ्रॉम 1 and 2 मी असं लिहू शकतो, फ्रॉम 1 and 2 प्रेशर अँड व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. चालेल बेटा? व्हॉल्यूम प्रेशर घ्या किंवा प्रेशर व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. प्रेशर व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. म्हणून पुढे मला काय लिहिता येईल बेटा? प्रेशर व्हॉल्यूम इज इक्वल टू KT. जसं इकडे लिहिलं, कॉन्स्टंट डायरेक्टली प्रोपोर्शनल चिन्ह काढलं, काहीतरी कॉन्स्टंट टाकला. डायरेक्टली प्रोपोर्शनल चिन्ह काढलं, काहीतरी कॉन्स्टंट टाकला. पुन्हा मग PV अपॉन T इज इक्वल टू K. PV अपॉन T इज इक्वल टू K. पुढे सपोज मी अजून केलं की 3 प्रेशर आहेत, P1, P2 आणि P3. ठीक आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे 3 व्हॉल्यूम पण आहेत. ठीक आहे, 3 व्हॉल्यूम पण आहेत. 3 व्हॉल्यूम V1, V2 आणि अजून एक V3. 3 व्हॉल्यूम पण आहेत आणि 3 टेम्परेचर पण आहेत, T1, T2 आणि T3. मग देअरफॉर मला काय लिहिता येईल? P1 V1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 V2 अपॉन T2 इज इक्वल टू P3 V3 अपॉन T3 असं लिहिता येईल. फाईन. आणि सम्ससाठी पुन्हा आपल्याला फक्त काय लिहायचं? P1 V1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 V2 अपॉन T2. ठीक आहे, P2 V2 अपॉन T2. हे कोणी सांगितलं बेटा? परफेक्ट गॅस इक्वेशन किंवा जनरल गॅस इक्वेशन. हे कोणी सांगितलं मला? परफेक्ट गॅस इक्वेशन किंवा जनरल गॅस इक्वेशन. हे कोणी सांगितलं बेटा? परफेक्ट गॅस इक्वेशन किंवा जनरल गॅस इक्वेशन. खूप महत्त्वाचा मुद्दा हा पण कॉपी करून घ्या, हा पण कॉपी करून घ्या. परफेक्ट गॅस इक्वेशन किंवा जनरल गॅस इक्वेशन. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता ना बेटा काही महत्त्वाचे मुद्दे जे की मला गणितासाठी खूप IMP आहेत. आता अतिशय महत्त्वाचे मुद्दे जे की मला गणितासाठी खूप IMP आहेत. समसाठी जे IMP लागतं ते मी इथे लिहितोय. समसाठी पहिला तर फॉर्म्युला P1 V1 इज इक्वल टू किती असतो? P2 V2. हा पहिला फॉर्म्युला इथेच दिसतोय. दुसरा फॉर्म्युला V1 अपॉन T1 इज इक्वल टू किती येतं बेटा? V2 अपॉन T2. हा दुसरा फॉर्म्युला. तिसरा फॉर्म्युला P1 अपॉन T1 इज इक्वल टू किती येतं? P2 अपॉन T2. P1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 अपॉन T2. हा तिसरा फॉर्म्युला. चौथा फॉर्म्युला P1 V1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 V2 अपॉन T2 इज इक्वल टू किती आलं? P2 V2 अपॉन T2. ठीक आहे, हे महत्वाचे फंडे. अजून काही महत्वाचा मुद्दा इथे गणितांमध्ये IMP टेम्परेचर जे कुठलंही असेल ना बेटा, टेम्परेचर नेहमी केल्विन मध्येच लिहायचं असतं. गणितांमध्ये सेल्सिअस मध्ये दिलेलं असेल त्याचं उत्तर नेहमी केल्विन मध्येच लिहायचं. कसं लिहायचं? तर सेल्सिअस तर केल्विन मध्ये कन्वर्ट करताना सपोज टेम्परेचर माझ्याकडे 0 डिग्री सेल्सिअस असेल, टेम्परेचर माझ्याकडे 0 डिग्री सेल्सिअस, मग 0 प्लस त्याच्यामध्ये 273 ऍड करा म्हणजेच 273 डिग्री केल्विन होतं सेल्सिअसचं केल्विन मध्ये होताना. एक्झाम्पल, सपोज मी तुला टेम्परेचरची किंमत 30 डिग्री सेल्सिअस दिली, मग किती होईल बेटा? 30 प्लस 273. मग 30 प्लस 273 करा कॅल्क्युलेशन. 230 प्लस 273 किती आलं? 303 डिग्री केल्विन. कळालं बेटा? अजून एखादं एक्झाम्पल घेतो. जर मी तुला टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस दिलेलं असेल तर किती बेटा? 25 प्लस 273 कॅल्क्युलेशन. 25 प्लस 273 किती आलं बेटा? 298 डिग्री केल्विन. म्हणजे कंपल्सरी उत्तर कशात आणायचं बेटा? केल्विन मध्येच. कंपल्सरी उत्तर कशामध्ये आणायचं? केल्विन मध्ये. टेम्परेचरसाठी हा महत्वाचा मुद्दा गणितामध्ये. आधी तर हे फॉर्म्युले, त्याच्यानंतर टेम्परेचरसाठी माझ्याकडे महत्वाचा मुद्दा कंपल्सरी टेम्परेचर कशात पाहिजे बेटा? केल्विन मध्ये. कंपल्सरी टेम्परेचर कशात पाहिजे? केल्विन मध्ये. त्याच्यानंतर बेटा ॲट NTP पण कधी कधी आम्ही देतो. ॲट NTP म्हणजे नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशर. नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशर. नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशर. मग त्याच्या व्हॅल्यूज आहेत बेटा. टेम्परेचरची ॲट NTP साठी व्हॉल्यूम त्याची किंमत असते T इज इक्वल टू 273 डिग्री केल्विन असते. नॉर्मल टेम्परेचर किती असतं बेटा? T इज इक्वल टू 273 डिग्री केल्विन. टेम्परेचरची किंमत किती असते बेटा? 273 डिग्री केल्विन. प्रेशरची किंमत असते नॉर्मलसाठी 760 mm ऑफ मर्क्युरी म्हणजे Hg. Hg म्हणजे काय बेटा? मर्क्युरी. ठीक आहे.
किंवा अजून एक 76 सेंटीमीटर ऑफ एच जी, किंवा अजून एक काय बेटा 76 सेंटीमीटर ऑफ एच जी. एम एम मध्ये असेल तर ही किंमत घ्यायची, सेंटीमीटर मध्ये असेल तर ही किंमत घ्यायची. ठीक आहे, एम एम मध्ये असेल तर ही किंमत, सेंटीमीटर मध्ये असेल तर ही किंमत. हे तीन अतिशय महत्वाचे मुद्दे आहेत गणितांसाठी. हे तीन अतिशय महत्वाचे मुद्दे आहेत गणितांसाठी. मग आपल्याला सम चालू करायचे. आधी व्हिडिओ पॉज करा आणि हे सगळंच्या सगळं लिहून घ्या. जे आय एम पी सांगितलं ना बेटा आत्ता, ते सगळंच्या सगळं प्लीज लिहून घ्या. खूप आय एम पी आहे. जे मी तुम्हाला आत्ता सांगितलं ते प्रचंड आय एम पी आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळंच्या सगळं आय एम पी लिहून काढायचं आहे. जे मी तुम्हाला सम साठी आता आय एम पी सांगितलेलं आहे ते सगळंच्या सगळं प्लीज लिहून काढा. व्हिडिओ पॉज करा आणि जे जे तुम्हाला मी आय एम पी सांगितलंय आता तेवढं सगळंच्या सगळं लिहून काढा. तेवढं सगळंच्या सगळं लिहून काढा. ओके, तेवढं प्लीज सगळंच्या सगळं लिहून काढा. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल, अपेक्षा ठेवतो झालं असेल. ओके, आता माझे सम्स चालू होतील बेटा. ठीक आहे, आता मी या टाईपचं पहिलं गणित घेतोय. इमेजच्या फॉर्म मध्ये तुम्हाला सम दिसून येईल. इमेजच्या फॉर्म मध्ये आता तुम्हाला सम दिसून येईल. प्लीज कॉपी करून घ्या. काय म्हणतोय बेटा, द व्हॉल्यूम ऑफ ए गॅस ॲट 0 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर दिलेले, टेम्परेचर किती म्हणतोय 0 डिग्री सेल्सिअस. आधी कन्वर्शन 0 प्लस 273 विच इज इक्वल टू 273 डिग्री केल्विन. ठीक आहे, इज 100 मिलीलिटर. व्हॉल्यूम दिले ना बेटा, व्हॉल्यूमची किंमत किती म्हणतोय तर 100 मिलीलिटर. फाईन. पुढे काय म्हणतोय, फाईंड द व्हॉल्यूम. नवीन व्हॉल्यूम काढायचं. मग त्याला V2 नाव देतो, पहिल्या दोघांना नाव 1 देतो. पहिल्याच्या टेम्परेचरला नाव T1 दिलं, सेकंड पहिल्याच्या व्हॉल्यूमला V1 नाव दिलं. V2 ची किंमत मला काढायची आहे. ठीक आहे, जेव्हा टेम्परेचर दिलेलं आहे, टेम्परेचर किती म्हणतोय बेटा तो 100 डिग्री सेल्सिअस. पुन्हा आता याचं कन्वर्शन 100 प्लस 273 विच इज इक्वल टू किती आलं बेटा 373 डिग्री केल्विन. विच इज इक्वल टू किती आलं 373 डिग्री केल्विन. कळालं बेटा. फाईन. आता मला इथे V2 ची किंमत काढायचं. फॉर्म्युला कुठला यूज करणार, टेम्परेचर व्हॉल्यूम. टेम्परेचर व्हॉल्यूम याच्यात आहे, राईट. मग इथे माझ्याकडे फॉर्म्युला कुठला आहे बेटा, V1 अपॉन T1 इज इक्वल टू V2 अपॉन T2. कुठला लॉ आहे, काय लॉ आहे, काही घेणं नाही. फक्त हे फॉर्म्युला लक्षात व्हायला पाहिजे. V1 अपॉन T1 इज इक्वल टू V2 अपॉन T2. तुला V2 ची किंमत करायची, हा डिवाइडला तिकडे आला मल्टिप्लाय. V1 इंटू द T2 अपॉन खाली T1 इज इक्वल टू V2. V1 इंटू द T2 अपॉन खाली T1 इज इक्वल टू V2. ओके, V1 ची किंमत किती आहे 100 इंटू द T2 ची किंमत किती बेटा 373. एका ब्रॅकेटमध्ये घ्या, त्याला डिवायडेड बाय T1 ची किंमत किती बेटा 273 विच इज इक्वल टू किती आलं V2. ओके, कॅल्क्युलेशन्स करा. वरचा एका ब्रॅकेटमध्ये आणि खालचा एका ब्रॅकेटमध्ये 100 इंटू द 373 त्याला डिवाइड ब्रॅकेट कम्प्लीट, त्याला डिवायडेड बाय 273 ब्रॅकेट कम्प्लीट. 136.63 किती आलं बेटा 136.630 युनिट काय पुन्हा मिलीलिटर. जर आधीचं मिलीलिटर मध्ये होतं तर हे पण कशात येईल बेटा मिलीलिटर मध्ये. ठीक आहे, गणित काही याचे अवघड नाही आहेत बेटा, जास्त कन्सेप्ट कळाले तर सोपे गणित आहे. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल, अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं सम बेटा काय म्हणतोय, इमेजच्या फॉर्म मध्ये पुन्हा सम दिसून येईल, कॉपी करून घ्यायचंय. इमेजच्या फॉर्म मध्ये पुन्हा सम दिसून येईल, कॉपी करून घ्यायचंय. अ गॅस ॲट 20 डिग्री सेल्सिअस. पुन्हा टेम्परेचर दिलेलं आहे 20 डिग्री सेल्सिअस विच इज इक्वल टू 20 प्लस 273. कॅल्क्युलेशन्स करा. 20 प्लस 273 कुठली किंमत आहे, काय किंमत नंतर बघत चलो बेटा. आधी फक्त आपण कशाची किंमत आहे तेवढं लिहून घ्यायचं. किती आलं 293 डिग्री केल्विन. पुढे पहा काय म्हणतोय, is heated at a gas at 20 degree Celsius heated to
150 डिग्री सेल्सिअस म्हणजे पहिले T1 झालं, मग T2 आलं. T2 ची किंमत किती म्हणते तो 150 डिग्री सेल्सिअस. मग 150 प्लस पुन्हा 273. कॅल्क्युलेशन्स करा. 150 प्लस 273. 150 प्लस 273 किती आलं? 423. 423 डिग्री केल्विन. ओके, पुढे काय म्हणते बेटा तो? बाय कीपिंग द व्हॉल्यूम कॉन्स्टंट. ठीक आहे. द प्रेशर बिकम्स म्हणजे पहा, आधीचं प्रेशर काय ते माहित नाही, पण द प्रेशर बिकम्स म्हटलंय म्हणजे नंतरचं प्रेशर तुला देतोय. म्हणजे कुठलं प्रेशर दिलं बेटा? नंतरचं प्रेशर दिलं. महत्वाचा मुद्दा एकदम. पुढे पहा, गॅस होता तो 20 डिग्री सेल्सिअसला हीट केला, तो गेला 150 पर्यंत. ठीक आहे. बाय कीपिंग द व्हॉल्यूम कॉन्स्टंट द प्रेशर देन बिकम्स म्हणजे नंतरचं प्रेशर सांगितलेलं आहे. स्टार्टिंगचं प्रेशर नाही सांगितलेलं, नंतरचं प्रेशर सांगितलेलं आहे. मग स्टार्टिंगचं प्रेशर नाही सांगितलेलं आहे म्हणजे तो विचारतोय स्टार्टिंगचं प्रेशर. नंतरचं प्रेशर दिलेलं आहे. नंतरचं प्रेशर किती म्हणतोय तो? 86.62 सेंटीमीटर ऑफ Hg. 82.62 सेंटीमीटर ऑफ Hg. सगळ्यात महत्वाचा मुद्दा ह्या गणिताचा. या गणितामध्ये स्टार्टिंगचं प्रेशर दिलेलं नाहीये, नंतरचं प्रेशर दिलेलं आहे. या गणितामध्ये दॅन बिकम्स म्हटलंय. दॅन बिकम्स म्हणजे पुढचं प्रेशर दिलेलं आहे. दॅन बिकम्स म्हणजे पुढचं प्रेशर दिलेलं आहे. दॅन बिकम्स म्हणजे कुठलं प्रेशर बेटा? पुढचं प्रेशर दिलेलं आहे. आणि काय विचारतोय तो? P1 ची किंमत सांग. मग आता पुन्हा फॉर्म्युला कुठला तिकडे दिसतोय? P1 अपॉन T1 इज इक्वल टू काय बेटा? P2 अपॉन T2. P2 अपॉन T2 तुला काढायची. P1 ची किंमत हा डिवाइडला तिकडे गेला मल्टिप्लाय. मग P1 इज इक्वल टू P2 इंटू द T1 अपॉन खाली T2. ओके. मग P2 ची किंमत 86.62 इंटू द T1 ची किंमत किती आली? 293 एका ब्रॅकेटमध्ये, त्याला डिवायडेड बाय खाली T2 ची किंमत किती बेटा? 423. चलो, P1 ची किंमत कॅल्क्युलेशन्स करा. वरचं एका ब्रॅकेटमध्ये आणि खालचं एका ब्रॅकेटमध्ये. वरचं एका ब्रॅकेटमध्ये 86.62 इंटू द 293 त्याला डिवायडेड बाय खाली 423 ब्रॅकेट कम्प्लीट. 59.999 नियरली इक्वल टू द 60 सेंटीमीटर ऑफ Hg. 60 सेंटीमीटर ऑफ Hg. आधी पण सेंटीमीटर ऑफ Hg मध्येच होतं. आधीचं पण सेंटीमीटर ऑफ Hg मध्ये होतं. तर हे पण कशातील बेटा? सेंटीमीटर ऑफ Hg मध्येच. हे पण कशातील? सेंटीमीटर ऑफ Hg मध्येच. व्हिडिओ पॉज करायचा, लिहून घ्यायचा आहे. व्हिडिओ पॉज करायचा, लिहून घ्यायचा आहे. अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म दिसून येईल. कॉपी करून घ्यायचंय. पुढचं सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म दिसून येईल. कॉपी करून घ्यायचा आहे. काय म्हणतोय? द प्रेशर ऑफ 2 लिटर गॅस. 2 लिटर म्हणजे व्हॉल्यूम दिलेलं आहे बेटा. व्हॉल्यूमची किंमत किती म्हणतोय तो? 2 लिटर म्हणतोय. ओके. ऑफ अ गॅस इज. प्रेशर म्हणजे पी ची किंमत, प्रेशर. आता पहा, पहिले किंमत शेवटी किंमत, पहिले नाव शेवटी किंमत दिलं पहा. द प्रेशर ऑफ 2 लिटर गॅस इज 74 सेंटीमीटर ऑफ Hg. इज आहे ना, म्हणजे काय? पहिले नाव दिलं, शेवटी किंमत दिली. पहिले नाव दिलं, शेवटी किंमत दिली. इज प्रेशरची किंमत किती आहे? 74 सेंटीमीटर ऑफ Hg. 74 सेंटीमीटर ऑफ मर्क्युरी. कॅल्क्युलेट्स व्हॉल्यूम ॲट स्टँडर्ड प्रेशर इफ द टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. कॅल्क्युलेट्स इट्स व्हॉल्यूम म्हणजे नवीन व्हॉल्यूम काढायचा. मग हा दोघं 1 दिलेले असतील. कॅल्क्युलेट इट्स व्हॉल्यूम ॲट अ स्टँडर्ड प्रेशर. स्टँडर्ड प्रेशर म्हणजे नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशर. नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशरची किंमत मी इथे लिहिलेली आहे. प्रेशरची नॉर्मल किंमत. आता हे पहा, हे जर तुझ्या सेंटीमीटर मध्ये, तर हे पैकडचं पण मला सेंटीमीटर मध्येच घ्यावं लागेल. मग किंमत किती बेटा? नॉर्मल किंवा स्टँडर्डची 76 सेंटीमीटर ऑफ Hg. 76 सेंटीमीटर ऑफ Hg. आता इथे पहा, सेकंड प्रेशर दिला का तुला? नाही. सेकंड प्रेशर दिला का तुला? नाही. पण तो त्याने एक शब्द वापरला, स्टँडर्ड प्रेशर. पण त्याने एक शब्द वापरला विशेष म्हणजे तो कुठला? स्टँडर्ड प्रेशर. तो कुठला होता? स्टँडर्ड प्रेशर. तो कुठला होता? स्टँडर्ड. मग स्टँडर्डच्या किमती ह्या आहेत. नॉर्मल म्हणजे स्टँडर्ड. नॉर्मल म्हणजेच काय बेटा? स्टँडर्ड आहे. मग त्याची किंमत मी लिहून काढली. आता फॉर्म्युला
कुठला येईल बेटा P1 V1 इज इक्वल टू P2 V2. आता V2 ची किंमत काढायची आहे, मग P1 V1 अपॉन P2 इज इक्वल टू V2. ओके, म्हणजेच V2 इज इक्वल टू पुन्हा P1 V1 अपॉन P2. चलो P1 ची किंमत 74 इंटू द V1 ची किंमत 2 त्याला डिवायडेड बाय P2 ची किंमत 76. चलो व्हॉल्यूमची किंमत काढा. वरचा एका ब्रॅकेटमध्ये खालचा एका ब्रॅकेटमध्ये किती बेटा 74 इंटू द 2 ब्रॅकेट कंप्लीट त्याला डिवायडेड बाय 76 ब्रॅकेट कंप्लीट 1.94 किती येईल इथे लिटर. जर हे सगळं लिटर मध्ये तर V2 पण कशात येईल बेटा लिटर मध्येच. V2 कशात येईल लिटर मध्येच. V2 कशात येईल बेटा लिटर मध्येच. चलो व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल. अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं सम बेटा, पुढचं सम काय म्हणतोय. अ गॅस इज कलेक्टेड अँड फाउंड टू फिल. अ गॅस इज कलेक्टेड अँड फाउंड टू फिल 2850 मिलीलीटर ॲट 25 डिग्री सेल्सिअस. 2850 व्हॉल्यूम दिले बेटा, मिलीलीटर आहे ना, लिटर म्हटलं की व्हॉल्यूम असतो. 2850 मिलीलीटर. ठीक आहे. टेम्परेचर पण दिलेलं आहे 25 डिग्री सेल्सिअस which is equal to 25 plus 273. Calculations करा. 25 plus 273. 25 plus 273 किती आला बेटा 298 डिग्री केल्विन. 298 डिग्री केल्विन. पुढे काय म्हणते बेटा डिटरमाइन व्हॉल्यूम ॲट स्टँडर्ड टेम्परेचर इफ द प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट. अच्छा, म्हणजे ह्या दोघी किमती 1 च्या आहेत. डिटरमाइन द काय म्हणतोय इट्स व्हॉल्यूम. व्हॉल्यूमची किंमत सांग ॲट अ स्टँडर्ड टेम्परेचर. आता टेम्परेचर स्टँडर्ड घ्यायचं आहे. टेम्परेचरची स्टँडर्ड किंमत जसे मागच्या याच्यात प्रेशर स्टँडर्ड होता, मागच्या याच्यात प्रेशर स्टँडर्ड होता, आता टेम्परेचर स्टँडर्ड आहे. टेम्परेचर स्टँडर्डची किंमत किती असते बेटा 273 डिग्री केल्विन. टेम्परेचरची स्टँडर्ड किंमत किती असते 273 डिग्री केल्विन. मग पुन्हा इथे फॉर्म्युला कुठला बेटा व्हॉल्यूम आणि टेम्परेचरसाठी सेकंड फॉर्म्युला दिसतोय. V1 अपॉन T1 इज इक्वल टू किती येतो V2 अपॉन T2. मग मला काढायची कोणाची किंमत आहे V2 ची. डिवाइड इकडे आला मल्टिप्लाय V1 इंटू द T2 अपॉन खाली T1 इज इक्वल टू V2. म्हणजेच V2 इज इक्वल टू V1 इंटू द T2 अपॉन खाली T1. चलो V1 ची किंमत किती आहे 2850 इंटू द T2. T2 ची किंमत किती बेटा 273 एका ब्रॅकेटमध्ये आणि त्याला डिवायडेड बाय T1 ची किंमत किती आहे 298. चलो वरचा एका ब्रॅकेटमध्ये आणि खालचा एका ब्रॅकेटमध्ये कॅल्क्युलेशन्स करा. वरचा एका ब्रॅकेटमध्ये 2850 त्याला गुणिले 273 त्याला डिवायडेड बाय 298 ब्रॅकेट कंप्लीट किती आलं 2610. किती येतं बेटा 2610.9. कशात आहे मिलीलीटरमध्ये, म्हणजे हे पण मिलीलीटरमध्येच येणार. हे पण कशात येईल बेटा मिलीलीटरमध्येच. हे पण कशात येईल मिलीलीटरमध्येच. हे पण कशात आलं बेटा मिलीलीटर मध्येच. चलो व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल. अपेक्षा ठेवतो झालं असेल. ठीक आहे. व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं सम बेटा, पुढचं सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये सुनील कॉपी करून घ्यायचा आहे. अ सिलेंडर कंटेन्स 90.3 क्युबिक सेंटीमीटर. क्युबिक सेंटीमीटर म्हणजे पुन्हा व्हॉल्यूम असतो. सीसी म्हणजे क्युबिक सेंटीमीटर बेटा. 90.3 सीसी. सीसी म्हणजे काय क्युबिक सेंटीमीटर व्हॉल्यूम दिलेला आहे. पुढे काय म्हणतोय ॲट 17 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर काय म्हणतोय 17 डिग्री सेल्सिअस. मग 17 प्लस 273 कॅल्क्युलेशन्स करा. 17 प्लस 273 17 प्लस 273 किती आलं बेटा 290 डिग्री केल्विन. 290 डिग्री केल्विन. पुढे काय म्हणतोय
अँड आता अजून एक अँड 735 मिलीमीटर 735 मिलीमीटर ऑफ Hg 735 मिलीमीटर ऑफ Hg. फाइंड इट्स व्हॉल्यूम विचारतोय म्हणजे V2. या सगळ्या किमती 1 च्या असतील. मला V2 विचारतोय ऍट NTP म्हणजे नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशर. NTP नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशर. नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशरची नॉर्मल किंमत म्हणजे P2 ची नॉर्मल किंमत मिलीमीटर ऑफ Hg मध्ये, तर इकडे पण मिलीमीटर ऑफ Hg म्हणजे 760 मिलीमीटर ऑफ Hg. ठीक आहे, हा एक फंडा. आणि अजून एक टेम्परेचरची नॉर्मल किंमत किती असते बेटा 273. टेम्परेचरची नॉर्मल किंमत 273 डिग्री केल्विन. आता याच्यापैकी फॉर्म्युला वापरायचा कुठला महत्वाचा, याच्यापैकी फॉर्म्युला वापरायचा कुठला. आता पहा बेटा काय झालंय, प्रेशर पण आलं, व्हॉल्यूम पण आलं, टेम्परेचर पण आलं. प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर तिघं आलं. मी काय करायचं बेटा, जे दिलेलं आहे ना त्याच्यावर फॉर्म्युला लगेच लक्षात आला. आता इथे तिघं असतील तर तिघांसाठी परफेक्ट गॅस इक्वेशन ऍक्च्युअली बघायला गेलं होतं. हा बॉइल्स लॉ आहे, हा चार्ल्स लॉ आहे, हा गेलुकेस लॉ आहे आणि हा काय बेटा परफेक्ट गॅस इक्वेशन आहे. मग परफेक्ट गॅस इक्वेशनच वापरेल. मग कुठली इक्वेशन वापरेल बेटा, परफेक्ट गॅस इक्वेशन. मग ॲज P1 V1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 V2 अपॉन T2. मला काढायची कोणाची किंमत आहे V2 ची. डिवाइडला आहे, तिकडे गेला मल्टिप्लाय, हा मल्टिप्लाय इकडे आला डिवाइड. हा डिवाइडला आहे, तिकडे गेला मल्टिप्लाय, हा मल्टिप्लाय इकडे आला ती डिवाइड. मग P1 V1 इंटू द T2 राईट, डिवाइडला होता मल्टिप्लायला आला अपॉन डिवाइडला आता इकडे मल्टिप्लाय इकडे आला डिवाइड T1 इंटू द P2 विच इज इक्वल टू V2 विच इज इक्वल टू काय आलं V2. पुन्हा हा फॉर्म्युला लिहितो V2 इज इक्वल टू म्हणजेच P1 V1 इंटू द T2 अपॉन ला खाली T1 इंटू द P2 T1 इंटू द P2. चलो P1 ची किंमत किती बेटा 735 इंटू द पहिल्याचं व्हॉल्यूम 90.3 इंटू द T2 ची किंमत किती आहे 273. एका ब्रॅकेटमध्ये जाऊ द्या, त्याला डिवायडेड बाय खाली T1 ची किंमत 290, त्याला गुणिले P2 ची किंमत 760. P2 ची किंमत किती आली बेटा 760. इथे V2 भेटेल. वरचं एका ब्रॅकेटमध्ये आणि खालचं एका ब्रॅकेटमध्ये कॅल्क्युलेशन्स करा. किती बेटा ते 735 इंटू द 90.3 इंटू द 273 ब्रॅकेट कम्प्लीट, त्याला डिवायडेड बाय 290 इंटू द 760 ब्रॅकेट कम्प्लीट 82.21. किती आलं बच्चा लोग 82.21 राईट आहे 82.21. आडनाव काय येईल क्युबिक सेंटीमीटर. आडनाव काय बेटा क्युबिक सेंटीमीटर. महत्वाचं गणित होतं. व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून घ्यायचं आहे. महत्वाचं गणित होतं बेटा, व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल, अपेक्षा ठेवतो झालं असेल. ठीक आहे, पुढचं गणित बेटा काय म्हणतोय काय नाही ते बघा. पुन्हा आता काय म्हणतोय बेटा, अ गॅस टेक्स अ व्हॉल्यूम ऑफ. व्हॉल्यूमची किंमत पुन्हा मी देते तुला. व्हॉल्यूमची किंमत 17 लिटर आहे. ठीक आहे, हॅज अ प्रेशर ऑफ. प्रेशर कशाचं बेटा 2.3 ATM. आता हे महत्वाचं आहे, हे द्यायचं राहून गेलं होतं. 2.3 ATM. ठीक आहे, अँड द टेम्परेचर. टेम्परेचर पण केल्विन मध्येच आहे 299 केल्विन. ठीक आहे, ओके. इफ द टेम्परेचर ऑफ द गॅस इन्क्रीजेस. टेम्परेचर वाढला ना म्हणजे सगळ्या किमती 1 च्या असतील. टेम्परेचर वाढला त्याची किंमत किती झाली 350 केल्विन. ठीक आहे, अँड द टू लोअर द प्रेशर. प्रेशर कमी झाला बेटा, टेम्परेचर वाढवलं पण प्रेशर कमी झाला. किती होता 1.5 ATM. 1.5 ATM. व्हॉट इज द न्यू व्हॉल्यूम ऑफ अ गॅस. नवीन व्हॉल्यूम काय असेल, नवीन व्हॉल्यूम काय असेल. मग पुन्हा इथे P1 V1 T1 P2 V2 T2. मग फॉर्म्युला P1 V1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 V2 अपॉन T2 असा येतो. V2 ची किंमत काढायची आहे. मग P1 V1 इंटू द T2 डिवाइडला होता मल्टिप्लायला गेला. T1 खाली तसाच मल्टिप्लाय इकडे आला ती डिवाइड विच इज इक्वल टू काय आलं बेटा V2. चलो पुन्हा आता V2 लिहायचं आहे. मग V2 इज इक्वल टू किती होऊन जाईल बेटा
P1 V1 इंटू द T2 अपॉन ला खाली T1 इंटू द P2. चलो P1 ची किंमत 2.3 इंटू द V1 ची किंमत 17 इंटू द T2 ची किंमत 350. ठीक आहे, त्याला डिवायडेड बाय खाली T1 ची किंमत 299 इंटू द P2 ची किंमत 1.5. वरचं एका ब्रॅकेटमध्ये खालचं एका ब्रॅकेटमध्ये कॅल्क्युलेशन्स करा. वरचं एका ब्रॅकेटमध्ये खालचं एका 2.3 इंटू द 17 इंटू द 350 ब्रॅकेट कम्प्लीट. त्याला डिवायडेड बाय खालच्या ब्रॅकेटमध्ये 299 इंटू द 1.5 ब्रॅकेट कम्प्लीट. किती आलं 30.51. किती आलं बेटा 30.51. राईट आहे. 30.51 हे लिटरमध्ये तर इकडे पण लिटरमध्येच येणार. हे लिटरमध्ये तर हे पण लिटरमध्येच येणार. चलो व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. ओके, व्हिडिओ पॉज करा बेटा, गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल, अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता नेक्स्ट सम बेटा, नेक्स्ट सम काय म्हणतोय, नेक्स्ट सम काय म्हणतो. नीट लक्ष द्या. द व्हॉल्यूम ऑफ ए हिलियम गॅस ॲट इज 10 लिटर. व्हॉल्यूम दिलाय ना, व्हॉल्यूम काय म्हणतोय तो 10 लिटरचा आहे. पुढे ॲट 100 डिग्री केल्विन टेम्परेचर दिलेलं आहे. किती बेटा 100 डिग्री केल्विन. अँड प्रेशर पण दिलेलं आहे 0.4 atm. 0.4 atm. फाइंड द टेम्परेचर. आता नवीन टेम्परेचर काढ, पण कशामध्ये डिग्री सेल्सिअस मध्ये काढ. ठीक आहे. रिक्वायर्ड टू चेंज किती व्हॉल्यूम बेटा 25 लिटरचं व्हॉल्यूम झालं. आता 10 लिटरचं 25 लिटर झालं. मग हे V1 1 ही T2 ची किंमत काढायची. V2 ची किंमत दिलेली आहे आणि P2 पण दिलेला आहे. P2 किती आहे 0.8 atm. ठीक आहे 0.8 atm. ओके, आता पुन्हा माझ्याकडे फॉर्म्युला बेटा P1 V1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 V2 अपॉन T2. मग आता काढायची कोणाची किंमत आहे T2 ची. काढायची कोणाची किंमत आहे बेटा T2 ची. आता जे तुला काढायचं असतं ना ते नेहमी तू न्यूमरेटरला ठेवत चाल. जे तुला काढायचं असतं, जे बोलतोय महत्वाचं आहे, जे तुला काढायचं ते न्यूमरेटरला ठेव. मग याला पण उलटा कर, याला पण उलटा कर. ही किंमत डिनोमिनेटरला बेटा चालेल का नाही. मग याला पण उलटा कर, याला पण उलटा कर, चालेल ना. म्हणजे कसं मॅथमॅटिक्स मध्ये एक नियम आहे, A अपॉन बी इज इक्वल टू C अपॉन डी असेल तर त्याला B अपॉन A इज इक्वल टू D अपॉन C लिहिता येतं. म्हणजे इकडची टर्म उलटी झाली की ही टर्म पण उलटी होते. तसंच इकडे मला काय लिहिता येईल बेटा ॲज T1 अपॉन P1 V1 इज इक्वल टू T2 अपॉन P2 V2. मला काढायची कोणाची किंमत आहे T2 ची. हा डिवाइडला तिकडे गेला ती मल्टिप्लाय T1 इंटू द P2 V2 अपॉन ला खाली P1 V1 इज इक्वल टू T2. म्हणजेच T2 पुन्हा लिहितो. T2 इज इक्वल टू किती आला T1 इंटू द P2 V2 अपॉन ला खाली P1 V1. ओके, T1 ची किंमत किती बेटा राईट. आता आपल्याला कुठली किंमत काढायची बेटा T2 ची किंमत काढायची आहे. T2 ची किंमत काढायची असेल तर T1 ची किंमत किती 100 आहे इंटू P2 ची किंमत 0.8 इंटू V2 व्हॉल्यूमची किंमत किती बेटा 25. एका ब्रॅकेटमध्ये घ्या, त्याला डिवायडेड बाय खाली P1 ची किंमत 0.4 इंटू द व्हॉल्यूम 1 ची किंमत 10. चलो आता T2 ची किंमत निघेल. वरचं एका ब्रॅकेटमध्ये आणि खालचं एका ब्रॅकेटमध्ये कॅल्क्युलेशन्स करा. किती बेटा ते 100 इंटू द 0.8 इंटू द 25 वरच्या ब्रॅकेटमध्ये त्याला खालच्या डिवाइड करा 0.4 इंटू द 10 ब्रॅकेट कम्प्लीट. किती आलं बेटा 500. T2 ची किंमत किती आली 500 डिग्री केल्विन मध्ये येईल. हा महत्वाचा फंडा. जर हे माझं केल्विन मध्ये होतं तर आन्सर पण कशात येईल केल्विन मध्ये. जर हे माझं केल्विन मध्ये होतं हे पण आन्सर कशात येईल केल्विन मध्ये. पण तो काय म्हणतो मला सेल्सिअस मध्ये उत्तर सांग. तो काय म्हणते मला सेल्सिअस मध्ये उत्तर सांग. मग सेल्सिअस मध्ये तुला उत्तर काढायचं असेल तर आपण लक्षात घ्या, सपोज सेल्सिअस मध्ये तुला क्वेश्चन दिलेला असेल त्याचं कन्वर्शन करताना केल्विन मध्ये करायचं असेल
तर आपण 273 ऍड करत असतो. येस, हा एक बेसिक फंडा. म्हणजे सेल्सिअसचं केल्विन मध्ये करताना 273 ऍड करा. येस बेटा, सेल्सिअस मध्ये होतं, केल्विन मध्ये ऍड करताना, केल्विन मध्ये कन्वर्ट करताना 273 ऍड केले. सेल्सिअस मध्ये होतं, केल्विन मध्ये आन्सर करताना 273 ऍड केले. सेल्सिअस मध्ये होतं, केल्विन मध्ये कन्वर्ट करताना 273 ऍड केले. राईट. मग उलट यायचं आलं तर केल्विन मध्ये दिलेलं असेल आणि त्याचं उत्तर सेल्सिअस मध्ये हवं असेल तर 273 मायनस करायचे. 273 काय करायचे? मायनस. मग फॉर डिग्री सेल्सिअस T2 इज इक्वल टू 500 मायनस 273. मग 500 मायनस 273 करा, तुम्हाला T2 जो आहे तो सेल्सिअस मध्ये भेटेल. 500 मायनस 273, 227 डिग्री सेल्सिअस. T2 ची किंमत कशी आली बेटा? 227 डिग्री सेल्सिअस. T2 इज इक्वल टू किती आलं बेटा? 227 डिग्री सेल्सिअस. T2 इज इक्वल टू किती आलं बच्चालो? 227 डिग्री सेल्सिअस. T2 इज इक्वल टू किती आलं बच्चालो? 227 डिग्री सेल्सिअस. ओके, व्हिडिओ पॉज करा, हे सगळंच्या सगळं गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, सगळंच्या सगळं सम शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, शांततेमध्ये सम लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, शांततेमध्ये सम लिहून घ्या. ओके, आता पुढचा सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म दिसून येईल, कॉपी करून घ्यायचा आहे. पुढचा सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म दिसून येईल, कॉपी करून घ्यायचा आहे. काय म्हणतोय बेटा पुढचा सम ते बघा. पुढचं सम काय म्हणतोय ते बघा. ठीक आहे, काय म्हणतोय बेटा? इफ अ गॅस इज कुल्ड कुठून कुठे बेटा? 323 डिग्री केल्विन टू 273. म्हणजे T1 ची किंमत दिलेली आहे 323 डिग्री केल्विन आणि T2 ची किंमत किती दिली बेटा? 273.15 डिग्री केल्विन. कूल केलं त्याला. अँड द व्हॉल्यूम इज केप्ट कॉन्स्टंट. फाइंड द फायनल प्रेशर. फायनल प्रेशर म्हणजे P2 ची किंमत सांग. ठीक आहे, फायनल म्हणजे नंतर असं असतं, इनिशियल म्हणजे पहिलेचं असतं, लक्षात ठेवा. फायनल म्हणजे नंतरचं, इनिशियल म्हणजे पहिलेचं. इनिशियल प्रेशर दिलेलं आहे. इफ द इनिशियल प्रेशर इज किती बेटा? 750 मिलीमीटर ऑफ Hg. 750 मिलीमीटर ऑफ Hg हे तुझं इनिशियल प्रेशर त्यांनी दिलेलं आहे. फाईन. मग इथे पुन्हा फॉर्म्युला कुठला बेटा? P1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 अपॉन T2. बाकी काही व्हॉल्यूम दिलेलंच नाहीये म्हणून तो साधा फॉर्म्युला आहे. हा T2 डिवाइडला तिकडे गेला मल्टिप्लाय P1 इंटू द T2 त्याला डिवाइडेड बाय T1 इज इक्वल टू P2. म्हणजेच P2 इज इक्वल टू P1 इंटू द T2 अपॉन T1. P1 ची किंमत किती आली बेटा? 750 इंटू द T2 ची किंमत किती आहे? 273.15. त्याला डिवाइडेड बाय खाली टेम्परेचरची किंमत 323. टेम्परेचरची किंमत 323. चलो, वरचा एका ब्रॅकेटमध्ये खालचा एका ब्रॅकेटमध्ये कॅल्क्युलेशन्स करा. वरचा एका ब्रॅकेटमध्ये खालचा एका ब्रॅकेटमध्ये किती बेटा? 750 त्याला गुणिले 273.15 त्याला गुणिले ब्रॅकेट कम्प्लीट त्याला डिवाइडेड बाय 323 ब्रॅकेट कम्प्लीट 634.24. क्रॉस चेक करू द्या. राईट आहे. 634.24 mm ऑफ Hg. mm ऑफ Hg. चलो, व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. पुढची आता ओके मग चलो, खूप गणित घेतले आज. मागचे पण याचे हीटचे पण आपण 3 गणित घेतलेत आणि बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, गेलुकेस लॉ वरती पण आपण भरपूर गणित घेतलेत. ठीक आहे, अजून काही गणित बाकी आहेत. बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, गेलुकेस लॉ ते आपण उद्याच्या सेशनमध्ये बघू. ओके बच्चालो, दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू. गुड डे.